Welcome to Renaissance Academy. Today we are going to talk about process of protein formation. Process of protein formation, this topic comes under our first chapter, heredity and evolution, right? प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन हे जे टॉपिक आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या चॅप्टरच्या अंतर्गत येणारं हे टॉपिक आहे प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन. सो प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन हे समजून घेण्याआधी आपल्याला सर्वात प्रथम समजून घेणं आवश्यक आहे की प्रोटीन्स कशापासून बनतात. तर प्रोटीन्स जे आहेत हे बनतात अमायनो ॲसिड्सच्या चेनपासून. कशापासून बनतात? अमायनो ॲसिड्सच्या चेनपासून काय बनतात? प्रोटीन्स बनतात. अमायनो ॲसिड्सच्या चेनपासून प्रोटीन्स बनतात आणि हेच प्रोटीन्स जे असतात ते आपलं जेनेटिक मेकअप म्हणजे जे काही आपले फीचर्स असतात, आपलं स्किन कलर असेल, आपलं हेअर कलर असेल किंवा आपल्या आईजचं कलर असेल, दीज ऑल डिपेंड्स अपॉन प्रोटीन, राईट. हे सगळं प्रोटीनवर डिपेंड असतं आणि हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स असेल किंवा अमायनो ॲसिडची चेन असेल ही आर एन एच्या मदतीने डी एन एपासून तयार होते, राईट. सो प्रोटीन फॉर्मेशनमध्ये एक कन्सेप्ट आहे सेंट्रल डोग्मा, राईट. प्रोटीन फॉर्मेशनमध्ये एक कन्सेप्ट आहे सेंट्रल डोग्मा, राईट. सो प्रोटीन इज फॉर्म्ड फ्रॉम डी एन ए. प्रोटीन इज फॉर्म्ड फ्रॉम डी एन ए with the help of RNA, right, with the help of RNA. प्रोटीन जे तयार होतं ते प्रोटीन तयार होतं डी एन एपासून. कशापासून तयार होतं? डी एन एपासून. आणि डी एन ए हे प्रोटीन तयार करत असताना त्याला मदत कशाची लागते? आर एन एची, राईट. कशाची मदत लागते? आर एन एची. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन विथ द हेल्प ऑफ आर एन ए फ्रॉम डी एन ए इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. त्याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय की डी एन एपासनं प्रोटीन तयार होणं विथ द हेल्प ऑफ आर एन ए. म्हणजे पहिल्यांदा डी एन एपासनं आर एन ए तयार होतो, आर एन एपासनं प्रोटीन तयार होतं. हे जे युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे फ्रॉम डी एन ए टू आर एन ए, फ्रॉम आर एन ए टू प्रोटीन, याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा इज द प्रोसेस वेअर डी एन ए फॉर्म्स प्रोटीन विथ द हेल्प ऑफ आर एन ए. याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. प्रोटीन फॉर्मेशनमध्ये 3 कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रोटीन फॉर्मेशन होत असताना 3 प्रोसेसेस होतात. 3 प्रोसेसेस होतात. त्या 3 प्रोसेसेस म्हणजे काय? तर पहिली प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन, राईट. पहिली प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन. दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, राईट. दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. तिसरी प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन, राईट. ह्या 3 प्रोसेस इम्पॉर्टंट आहे प्रोटीन फॉर्मेशनसाठी. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, राईट. आपण एक कन्सेप्ट बघितली सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय की फॉर्मेशन ऑफ प्रोटीन विथ द हेल्प ऑफ आर एन ए फ्रॉम डी एन ए इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा, राईट. आता प्रोटीन फॉर्मेशनसाठी 3 प्रोसेस होतात. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं? तुम्हाला माहीत आहे डी एन ए जो आहे, हा जो डी एन ए आहे हा डी एन एचा स्ट्रँड आहे, राईट. हेलिकल मॉडेल आहे हा डी एन एचा. डी एन ए 2 अशा स्ट्रँडपासून तयार झालेला असतो, राईट. 2 जे धागे आहेत ते धागे एकमेकाच्या भोवताली असे गुंडाळलेले असतात स्प्रिंगसारखं, राईट. त्याच्यापासून डी एन ए तयार होतो. आणि हा डी एन ए कुठे असतो? सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये. डी एन ए कुठे असतो? सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये. सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये डी एन ए असतो. तर ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होते, सेलच्या न्यूक्लियसमध्ये होते. लक्षात ठेवा, ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस सेलच्या न्यूक्लियसमध्ये होते. ट्रान्सक्रिप्शनमध्ये ॲक्च्युली होते काय, राईट. व्हॉट हॅपन्स इन ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होते तर जो आर एन ए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आहे, तो आर एन ए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम, हे जे 2 डी एन ए स्ट्रँड दिसतात आपल्याला, राईट. हे डी एन ए स्ट्रँड न्यूक्लिओटाईडपासून तयार होतात. कशापासून तयार होतात? न्यूक्लिओटाईड, राईट. तुम्हाला माहीत असेल हे डी एन ए स्ट्रँड जे आहेत ते न्यूक्लिओटाईडपासून तयार झालेले असतात, राईट.
न्यूक्लिओटाईडच्या चेनपासनं डी एन एची स्टँड बनते आणि दोन डी एन एच्या स्टँड या एकमेकांना जोडलेले असतात, राईट. एकमेकांना जोडलेले असतात. ते कशामुळे जोडलेले असतात तर नायट्रोजन बेसचं जे काही बॉन्डिंग असतं त्यांच्यामुळे हे दोन डी एन ए स्टँड जोडलेले असतात. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये एम आर एन ए जो आहे, एम आर एन ए हा डी एन एच्या मदतीने कोड्स तयार करतो. एम आर एन ए हा डी एन एच्या मदतीने तयार करतो. म्हणजे फॉर्मेशन ऑफ एम आर एन ए विथ द हेल्प ऑफ सिंगल स्टँड ऑफ डी एन ए इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. एम आर एन ए तयार होणं डी एन एच्या सिंगल स्टँडपासनं त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन, राईट. आता एम आर एन ए तयार होत असताना एक जे स्टँड असते त्याच्या मदतीने एम आर एन ए तयार होतो. या एका स्टँडच्या मदतीने काय तयार होतो, एम आर एन ए. आणि एम आर एन ए तयार होत असताना हा पण न्यूक्लिओटाईडचाच बनलेला असतो. एम आर एन ए पण न्यूक्लिओटाईडचाच बनलेला असतो. जसा डी एन ए न्यूक्लिओटाईडचा बनलेला असतो तसा एम आर एन ए पण न्यूक्लिओटाईडचा बनलेला असतो. तुम्हाला नायट्रोजन बेसेसचं बॉन्डिंग माहीत असणं आवश्यक असते, राईट. ॲडिनिन नावाचा नायट्रोजन बेस जो आहे तो थायमिनसोबत कंबाईन होतो. ग्वानिन नावाचा जो नायट्रोजन बेस आहे तो सायटोसिनसोबत ATGC सायटोसिनसोबत जो आहे तो बॉन्डिंग तयार करतो. तर डी एन एपासनं आर एन ए तयार होतं. डी एन एपासनं काय तयार होतं, एम आर एन ए तयार होतं. आणि हा जो एम आर एन ए असतो याच्यावर तीन नायट्रोजन बेसेस, राईट, 3 न्यूक्लिओटाईड्स एकत्र येऊन कोड तयार होतो, राईट. 3 न्यूक्लिओटाईड एकत्र येऊन काय तयार होतो, कोड तयार होतो. आणि 3 न्यूक्लिओटाईड एकत्र आल्या तर एक ट्रिपलेट कोडॉन तयार होतो, राईट. 3 न्यूक्लिओटाईड एकत्र आल्या तर याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. याला काय म्हणायचं, ट्रिपलेट कोडॉन. याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. 3 न्यूक्लिओटाईड एकत्र आल्या की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे 3 न्यूक्लिओटाईडचा एक कोड तयार होतो, त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. आणि हे ट्रिपलेट कोडॉन कशावर असतात, एम आर एन एवर. कशावर असतात, एम आर एन एवर. एम आर एन एवर हे ट्रिपलेट कोडॉन असतात, राईट. मग हे एम आर एन ए जे काही ट्रिपलेट कोडॉन तयार केलेलं असतं एम आर एन एने न्यूक्लियसमध्ये, हा एम आर एन ए बाहेर येतो. एम आर एन ए कुठे येतो, बाहेर येतो, न्यूक्लियसच्या बाहेर. सायटोप्लाझममध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 2 प्रोसेस होतात. ट्रान्स्क्रिप्शन कुठे होते, न्यूक्लियसमध्ये. मग हा न्यूक्लियसमध्ये एम आर एन ए तयार झाला. एम आर एन एवर 3 न्यूक्लिओटाईडचं एक कोड तयार असतं आणि त्या कोडपासनं अमायनो ॲसिड्स तयार होत असते, राईट. लक्षात ठेवायचं, या ट्रिपलेट कोडॉनपासनं काय तयार होते, अमायनो ॲसिड्स. आणि अमायनो ॲसिड्स तयार झालं, अमायनो ॲसिड्सच्या चेनपासनं आपल्याला काय मिळतं, प्रोटीन. म्हणजे आता इथे ट्रिपलेट कोडॉन आपल्याला भेटले, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय भेटलं, ट्रिपलेट कोडॉन भेटलं, राईट. म्हणजे 3 न्यूक्लिओटाईडची चेन भेटली, त्याला म्हटलं जातं ट्रिपलेट कोडॉन. आणि तुम्हाला माहीत आहे एम आर एन एची जी सिंगल स्टँड असते त्याच्यावर थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन असतात. मग हा एम आर एन ए न्यूक्लियसच्या बाहेर येतो. एम आर एन ए न्यूक्लियसच्या बाहेर आला तर टी आर एन ए काय करतो, टी आर एन ए रायबोझोम्स म्हणजे टी आर एन ए जो आहे, टी आर एन ए जो आहे तो अमायनो ॲसिड्स जे आहेत तो अमायनो ॲसिड्स घेऊन येतो, राईट. तो अमायनो ॲसिड्स जे आहेत तो घेऊन येतो. आता याच्यावर 3 कोड्स असतात म्हणजे 3 न्यूक्लिओटाईड असतात. 3 न्यूक्लिओटाईड्सपासून काय बनतो, ट्रिपलेट कोडॉन, राईट. 3 न्यूक्लिओटाईडपासून काय बनतो, ट्रिपलेट कोडॉन, राईट. मग या ट्रिपलेट कोडॉनच्या मदतीने टी आर एन ए जो आहे तो रायबोझोम्स घेऊन येतो. हे इथे टी आर एन एच्या रिसेप्टर साईडला रायबोझोम्स असतात, नॉट रायबोझोम्स, अमायनो ॲसिड्स असतात. काय असतात, अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स असतात,
राईट, अमायनो ॲसिड असतं. मग हा जो tRNA आहे, हा tRNA याच्यावर हा जो कोड असतो, या कोडच्या विरुद्ध कोड असतो जो इथे अटॅच होणारा असतो. राईट, तुम्हाला माहीत आहे मॅग्नेटिझममध्ये जर आपण सेम पोल जर एकामेकाकडे नेले तर ते रिपील करतात, म्हणजे ते दूर जातात, आणि जे अपोजिट पोल असतात ते अट्रॅक्ट करतात. तसंच इथे अपोजिट कोड तयार होतो. राईट, इथे काय असतो, अपोजिट कोड तयार होतो, आणि हा अपोजिट कोड म्हणजे काय तर अँटीकोडॉन. हा काय असतो, अँटीकोडॉन. मग अँटीकोडॉन कशामुळे तयार होतो, tRNAमुळे. अँटीकोडॉन कशामुळे तयार होतो, tRNAमुळे. म्हणजे tRNAची जे चेन तयार होईल इथे, राईट, इथे जी tRNAची चेन तयार होईल त्याच्यावर काय असणार आहे, अँटीकोडॉन. कोडॉन कशावर असतो, mRNAवर. कोडॉन कशावर असतो, mRNAवर. मग tRNA रायबोझोम्स घेऊन येतो. इथे रायबोझोम्सची चेन तयार होते. राईट, इथे काय तयार होते, रायबोझोम्सची चेन तयार होते. मग हे जे रायबोझोम्स, सॉरी नॉट रायबोझोम, अमायनो ॲसिडची चेन तयार होते. मग इथे tRNAच्या मदतीने अमायनो ॲसिड्सची जी काही चेन फॉर्मेशन होते त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. राईट, त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. म्हणजे अँटीकोडॉन फॉर्म होतात कोडॉनपासनं, mRNAच्या कोडॉनपासनं काय तयार होतात, अँटीकोडॉन फॉर्म होतात. त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. मग हे अँटीकोडॉन जे आहेत त्या अँटीकोडॉनला अटॅच काय असतो, अमायनो ॲसिड्स. काय असतो, अमायनो ॲसिड्स. मग अमायनो ॲसिड्सची एक चेन तयार होते. मग हे अमायनो ॲसिड्सला सिक्वेन्सली लावण्याचं काम जे करतं ते करतं rRNA. ते काय करतं, rRNA काय काम करतं, जे अमायनो ॲसिड्सची चेन तयार झालेली असते इथे ट्रान्सलेशनमध्ये, जे अमायनो ॲसिड्सची चेन तयार झालेली असते त्या अमायनो ॲसिड्सच्या चेनला सिक्वेन्सनी लावण्याचं काम rRNA करतं. आणि जी ही rRNAचं काम आहे सिक्वेन्स तयार करणं, राईट, लॉजिकल सिक्वेन्स तयार करणं फॉर स्पेसिफिक प्रोटीन, दॅट फॉर्मेशन ऑफ सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड, राईट, इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. राईट, कळालं एवढं. सो प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. या 3 प्रोसेस होतात प्रोटीन फॉर्मेशनच्या वेळेस. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये mRNA तयार होतो DNAच्या सिंगल स्टँडपासून. ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, ट्रान्सलेशनमध्ये tRNAच्या मदतीने अँटीकोडॉन्स तयार होतात mRNAवर. राईट, सो mRNAच्या मदतीने tRNA जो आहे तो अँटीकोडॉन्स तयार करतो, राईट, ट्रान्सलेशनच्या मदतीने. आणि ते अँटीकोडॉन्स जे तयार झालेले असतात tRNA आपल्यासोबत अमायनो ॲसिड्स घेऊन येतो. राईट, मग तिथे अमायनो ॲसिड्सची चेन तयार झालेली असते. मग त्या अमायनो ॲसिड्सच्या चेनला सिक्वेन्स वाईज लावण्याचं काम कोण करतं, rRNA. आणि त्याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. याच्याशी रिलेटेड एक आपण नवीन कन्सेप्ट एक कन्सेप्ट शिकलो होतो, ते होतं सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मामध्ये काय होतं, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय की प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ RNA फ्रॉम DNA. म्हणजे जे काही युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ कोड आहे, फ्रॉम DNA टू RNA, फ्रॉम RNA टू प्रोटीन्स और पॉलीपेप्टाइड चेन्स, दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. डॉक्टर हरगोविंद खुराना नावाचा सायंटिस्ट एक होऊन गेला, ज्यांना 1968मध्ये नोबेल प्राईज मिळालं होतं. त्यांनी 20 अमायनो ॲसिड्स जे आहेत, 20 अमायनो ॲसिड्स प्रोटीन्स फॉर्मेशनशी रिलेटेड जे काही 20 अमायनो ॲसिड्स असतात त्यांचा शोध लावला होता. त्यांच्यासाठी त्यांना 1968मध्ये नोबेल प्राईज मिळालं होतं. राईट, सो प्रोटीन फॉर्मेशन, प्रोसेस ऑफ प्रोटीन फॉर्मेशन आज आपण शिकलेलो असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. राईट, heredity and evolution, process of protein formation, that is what we have discussed today. Okay, thank you.